ज्याच्याकडे थोडासा पॉलिटिकल थॉट आहे तो कधीच म्हणणार नाही, तो माणूस कधीच म्हणणार नाही की राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं, की उत्स्फूर्तपणाने उभं राहिलेलं आंदोलन आहे. पोलिसांची निष्क्रियता, शाळेची लपवालपवी या विरोधात चिडलेले ते आंदोलनकर्ते होते. 3 महिन्याच्या गर्भावती महिलेला तुम्ही पोलीस स्टेशनला बसवून ठेवता आणि कंप्लेंट घेत नाही. त्याच्या विरोधात बदलापूरमधल्या सुशिक्षित जनतेने केलेलं आंदोलन आहे. त्या आंदोलकांचा हा अपमान आहे, त्यांच्या भावनांचा अपमान आहे. प्रत्येक आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित अर्थ असतं असं कधीही विचार करू नये. शेवटी जनतेलाही भावना असतात, जनतेलाही सगळं समजत असतं. ही शाळा कोणाची आहे हे जनतेला माहिती आहे, कुठल्या पक्षाशी जे निगडीत आहे हे पण जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळेच आपली कंप्लेंट घ्यायला उशीर झाला हेही जनतेला समजतं. नक्कीच, पण निर्लज्जसारखे विरोधक जे आहेत ते या घटनेचा फायदा घेतात असं पण मुख्यमंत्री म्हणतात. असं मुख्यमंत्री काय म्हणतात हे इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट ती घटना आहे आणि जनतेच्या मनात उसळलेल्या भावना आहेत. पुण्यामध्ये झालं, ठाण्यामध्ये झालं, अख्ख्या महाराष्ट्रात घटना वाढल्या आहेत. मागच्या वर्षभरात किती घटना झाल्या त्याची नोंद घ्यावी. राजकीयदृष्ट्या त्रास व्हायला लागल्यावरती असे अपशब्द निघतातच. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणं हे महत्त्वाचं काम आहे. हा स्वभावात गुण असावा लागतो, संवेदनशीलता. संवेदनशीलताच हरवली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, महिलांना सुरक्षा नाही, आम्ही तर नवीन योजना सुरू करतोय, लाडकी बहीण सुरक्षा योजना, जी आम्ही राबवणार आहोत. हे पैसे काय करायचे? त्या लहानपोरींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांचं आयुष्य कोण साधणार? त्यांच्यावर जो स्ट्रेस अँड स्ट्रेन राहील मानसिकदृष्ट्या, त्या पुढच्या काळामध्ये डिस्टर्ब असतील, त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे का? याचे सायकोलॉजिकल इफेक्ट्स काय आहेत याचा अभ्यास करा. 2000 लोकांवरती आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2000 नाही, अख्ख्या बदलापूरला 8 टाका ना. हा बदलापूरमधला झालेला उत्स्फूर्त स्फोट आहे. टाका 2000 लोकांना आतमध्ये. तुमच्या हातात पोलीस आहे, तुमच्या हातात जेल आहे. आणि नाहीतरी अतिरेकच करतायत पोलीस. पोलीस नाही करत आहेत, पोलिसांना हे सांगितलं जात आहे की तुम्ही असे वागा. काय करणार गरीब बिचारे पोलीस ऑफिसर्स? विरोधक म्हणून आता भूमिका काय असणार आहे? मी आता बदलापूरला जातोय, हिंमत असेल तर अटक करा. 24 ऑगस्टला जे बंद ठेवलंय ते कशा प्रकारे, म्हणजे तुम्ही आंदोलन करणार आहात, रस्त्यावर उतरणार आहात? बंद कसा असतो त्या दिवशी दिसेल तुम्हाला. बदलापूरला जाऊन कुणाची भेट घेणार आहे तुम्ही? काय कोणाची भेट घ्यायची? काय बिचारे पोलीस करणार? पोलिसांना फोन येतात तसे ते वागतात. त्या इन्स्पेक्टरच्या हातात आहे काय? इन्स्पेक्टरच्या हातात काहीच नाही आहे. ठाण्यामध्ये कोणाच्या हातात काही नाही आहे. फोन आला की नोंदवा, बाकी काही करू नका. त्याच्यात कोणालाही काही राम नाही, कोणाला काही विचारायचं नाही, बोलायचं नाही, नोंदवा. खुलेआम चालू आहे सगळं, खुलेआम. बदलापूरमध्ये आत्तापर्यंत ज्या अटक झालेल्या आहेत, ज्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या मागे वकील घेऊन आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्यांच्या वकिलांचा खर्च आमच्यातर्फे केला जाईल. सरकार असंवेदनशील है. अचानक एक उद्रेक होता है, अचानक लोग रास्ते पे आ जाते हैं. इसको आप साधारण मत समझिए. ये विद्रोह शुरू हो गया है सरकार के खिलाफ और ये पूरे राज्य भर फैलेगा, क्योंकि ऐसी घटनाएं लगातार हो रही है. कल ठाणा में एक दिव्यांग लड़की के ऊपर ऐसा ही कुछ किया गया. कल पुणे के स्कूल में ऐसा ही कुछ हुआ है. लाड़की बहन नहीं, लाड़की बहन को सुरक्षित रखना चाहिए. इसलिए हम योजना शुरू करें पार्टी की तरफ से, महाविकास आघाड़ी की तरफ से, लाड़की बहन सुरक्षित योजना, जिसको हम सपोर्ट करेंगे और वक्त आने पे कानून भी हाथ में ले लेंगे. 24 तारीख को जो बंद होगा वो शांतिपूर्ण होगा या आक्रामक होगा? जैसा होगा होगा, महाराष्ट्र बंद होगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.